अणुशक्तीनगर तालुका विधानसभा निवडणूक 2024च्या अनुषंगाने दिनांक 22/9/2024 रोजी कार्यकर्ता बैठकीचे आयोजन तालुकाध्यक्ष श्री संजय कांबळे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेले। बैठकीला मुंबई प्रदेश अध्यक्षा सौ राखीताई जाधव, राष्ट्रीय सरचिटणीस नसीम सिद्दीकी, जिल्हाध्यक्ष आरिफ सय्यद, सर्व वार्ड अध्यक्ष महाराष्ट्र मुंबई, जिल्हा तालुका महिला युवक अल्पसंख्याक सामाजिक न्याय विभाग, फ्रंटल व सेलचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। कार्यक्रम पार पाडण्यासाठी तालुका सरचिटणीस व वार्ड क्रमांक 145 चे प्रभारी श्री खालिद शेख, रिजवान शेख, अनवर भाई यांनी विशेष परिश्रम घेतले। कुठल्याही परिस्थितीत हा मतदारसंघ पक्षाला घेऊन येथे संघटनेतील प्रमुख पदाधिकाऱ्याला तालुका अध्यक्ष श्री संजय कांबळे यांना उमेदवारी द्यावी अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे। अणुशक्तीनगर तालुका जो आहे या तालुक्यामध्ये संघटनेची परिस्थिती खूप चांगली आहे आणि या ठिकाणी आज सहकार्यांना पदाधिकाऱ्यांना भेटलेले असताना या ठिकाणी सगळ्यांची तयारी येणाऱ्या विधानसभेच्या संदर्भातली जी आहे ते पाहून समाधान देखील वाटलं। आज या आमच्या पक्षाच्या वतीने संघटनेच्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी आपली तयारी या ठिकाणी जी दर्शवली आहे त्या अनुषंगाने निश्चितपणे येणाऱ्या दिवसांमध्ये आमदार हा आमचा असणार आहे। मोठ्या तयारीला पुढे जात असताना समोर जी जातीवादी शक्ती आहे या जातीवादी शक्तीला खाली खेचण्यासाठी संघटनेची तयारी असताना महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्ष देखील या ठिकाणी सज्ज आहेत। त्याचप्रमाणे नागरिकांनी देखील आपला मोठा उठाव केलेला आहे आज महायुती सरकारच्या विरोधात आणि या जातीवादी शक्तीच्या विरोधात। यासाठी खरोखरच समाधान वाटतं। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाच्या वतीने अणुशक्तीनगर तालुका या तालुक्यातील सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांची निवडणुकीच्या अनुषंगाने या ठिकाणी बैठक आयोजित करण्यात आली होती। 2-3 दिवसापूर्वीच पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब आणि मुंबई प्रदेशाध्यक्षा राखीताई जाधव यांनी हे नियोजन केलं आणि त्यांनी तसे आदेश दिले आणि 2च दिवसात आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी मिळून या ठिकाणी एक बैठक आयोजित केली। या बैठकीला स्वतः मुंबईच्या अध्यक्ष राखीताई जाधव आल्या होत्या, पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस नसीम सिद्दीकी साहेब आले होते आणि पक्षाचे सर्व वार्ड अध्यक्ष, पक्षाचे सर्व तालुका पदाधिकारी, सर्व जिल्हा पदाधिकारी, मुंबई प्रदेशचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते आणि कार्यकर्त्यांमध्ये एक उत्साह दिसतोय। त्यामुळे सर्व कार्यकर्त्यांनीच एक मागणी केलेली आहे की यावेळेस आम्हाला जो आमदार द्याल तो आमच्यातला असावा, आमच्या संघटनेतला असावा आणि म्हणून संघटना प्रमुख जे असतील, जे संघटनेसाठी झटलेले आहेत, काम केलेले आहेत, पक्षाच्या पडत्या काळात 2 गट पडल्यानंतरही ज्या पदाधिकाऱ्यांनी पक्ष संघटन या ठिकाणी टिकवून ठेवलेलं आहे आणि अशाच पदाधिकाऱ्यांचा निवडणुकीच्या अनुषंगाने विधानसभा निवडणुकीकरिता उमेदवार म्हणून विचार व्हावा अशी सर्व वार्ड अध्यक्षांनी, सर्व कार्यकर्त्यांनी या ठिकाणी मागणी केलेली आहे। एवढंच सांगेन की आमच्या आज या ठिकाणी कार्यकर्त्यांची जी बैठक होती त्यावेळेस मुंबईच्या अध्यक्षा राखीताई जाधव ह्या आल्या होत्या। त्यांच्यासमोर वार्ड अध्यक्ष, जिल्हा प्रतिनिधी, जिल्हा सचिव, तालुका प्रतिनिधी, तालुक्याचे सेक्रेटरी वगैरे यांनी एकच मागणी केली की आम्हाला ह्यावेळेस विधानसभेसाठी इथला स्थानिक उमेदवार पाहिजे, आम्हाला बाहेरचा उमेदवार नको आहे आणि स्थानिक उमेदवार दिल्यानंतर आम्ही एक दिलाने एक मनाने काम करून आमच्या स्थानिक उमेदवाराला विजय करू अशा प्रकारचं आम्ही राखीताई जाधवला आश्वासन दिलेलं आहे। कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये मागणी अशी होती की स्थानिकला प्राधान्य दिलं पाहिजे। मला एवढंच बोलायचं आहे की आमदार जाऊनसुद्धा, नवाब मलिक सारखा माणूस एक जाऊनसुद्धा जी संघटनेची धोरा सांभाळणारे संजय कांबळे साहेब जे आहेत, जे नेहमी वेगळे कार्यक्रम घेऊन, आंदोलनं करून नेहमी ते चर्चेमध्ये असतात किंवा संघटन बांधून असतात, अगोदर असल्या कार्यकर्त्याला अशा कार्यकर्त्याचा विचार झाला पाहिजे। नाही तर कोणी पण येऊन शायनिंग मारून जाईल। वैयक्तिक माझं असं मत आहे की संघटनेचे एक प्रमुख कार्यकर्त्याला जे आज 15 वर्षापासून संघटना बांधून ठेवलेली आहे, एवढा मोठा आमदार जाऊनसुद्धा तर असल्या कार्यकर्त्यांचा विचार झाला पाहिजे, हे माझं वैयक्तिक मत। या ठिकाणी कार्यकर्ता
बैठक जी आयोजित केली त्या बैठकीचे आयोजक आमच्या तालुक्याचे अध्यक्ष संजय कांबळे साहेब. ह्या बैठकीला साहेबांना 2 दिवसाचा मेसेज आला होता. 2 दिवसामध्ये त्यांनी बैठक आयोजित केली आणि 2 दिवसाच्या बैठकीमध्ये एवढे संपूर्ण कार्यकर्ते येणे ही म्हणजे खरोखरच हे मोठं त्यांचं कर्तव्य आहे, कारण त्यांचं कार्य आहे आणि त्यांचं कार्याचाच श्रेय आहे. 2 दिवसात एवढे लोकांना हॉल भरणं, पदाधिकारी येणं ही म्हणजे एक मोठी म्हणजे त्यांचं कर्तृत्वच आहे. म्हणून लोकांची म्हणणं असं आज सर्व लोक कार्यकर्त्यांना तळागाळाला कार्यकर्त्यांनी वार्डाध्यक्षापासून ते जिल्हाध्यक्षपर्यंत सगळ्यांची मागणी एकच होती की आम्हाला स्थानिक नगरसेवक आत्तापर्यंत 2004 पासून 9 पासून जो आमदार एम.एल. आपण निवडून देतो आहे तो बाहेरचाच आहे. पण आता आम्हाला स्थानिक असावा आणि स्थानिक जो असा असावा जो तळागाळातला माणसाला कार्यकर्ता तळागाळातून लोकांची गोरगरिबांची झोपडीपट्टीपासून सर्व लोकांची जो स्लमच्या माध्यमातून कामं करणारा, ज्या लोकांना सुखदुःखाला धावून जाणारा आणि संघटना बांधून आज त्या असा एक व्यक्ती असा आहे संजय कांबळे साहेब. त्यांनी इथे 15 ते 20 वर्ष आज पक्षासाठी काम करून एवढी संघटना बांधून तयार केली आणि जो एम.एल. असं असावं माझंही म्हणणं आहे, आमच्या सर्वांचं कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. मी सुधाकर कांबळे बोलतो आहे. माझंही म्हणणं असं आहे की ज्या कार्यकर्ता तळागाळातला कार्यकर्ता गरीब असतो त्याच माणसाला गरिबीची जी काय असते ती त्याला खातं मला माहिती असते. मोठ्या करोडपती एम.एल. म्हणजे आता आमचे गेले 2 वेळा घेऊन मलिक साहेब घेऊन गेले, त्यांना काही घेणे देणं त्यांच्या विरोधात संपूर्ण कार्यकर्ते बोलत होते. तो करोडपती आहे. ज्या माणसाला गरिबीची जाण आहे त्या गरिबीचाच माणूस पाहिजे, त्याला गरिबी जाणं असेल, ज्या गरज माणूस असेल त्याला खरोखर तळमळ असेल त्याच कार्यकर्त्याला निवडून द्यावं. आणि आमची प्रामाणिक इच्छा आहे अणुशक्ती मतदारसंघातून आमचा पूर्ण पाठिंबा आम्ही संजय कांबळे साहेबांना देतो. संजय कांबळे साहेबांना आमच्या वरिष्ठांना आमची एक विनंती आहे की पक्षश्रेष्ठींना आमची विनंती आहे, सर्वांची आमची विनंती आहे की संजय कांबळे साहेबांना ह्या वेळेला एम.एल. तिकीट देऊन द्यावी आणि आम्ही त्याला तन मन धनानं आम्ही जास्तीत जास्त मतांनी निवडून आणून देऊ. एवढे मी बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो. नमस्कार, मेरा नाम रिजवान शेख है. मैं अणुशक्ति नगर विधानसभा से युवक तालुका अध्यक्ष हूँ और आज जो कार्यकर्ता बैठक जो संजय कांबळे साहब ने ऑर्गेनाइज़ की थी, सब लोगों ने अपनी अपनी राय रखी, सब लोगों ने बहुत अच्छे ये दिए, व्यक्त की अपनी अपनी ओपिनियंस को. मेरा सिर्फ एक ही कहना है कि जब से जो कुछ भी हुआ है पहले सबको पता है पार्टी का कैसे हुआ था, लेकिन तब से संजय कांबळे साहब ने सबको एकजुट करके यूनिटी के साथ पकड़ के रखा है. सारे जो अध्यक्ष है कार्यकर्ता है वो उनके साथ है. हम लोगों को यही कहना है कि हम लोग चाहेंगे कि हम लोग को एक स्थानिक हमारा कैंडिडेट चुन के मिले और उनसे ज़्यादा बेहतर मुझे कोई लग नहीं रहा है. जो रूल्स के हिसाब से, बुक्स के हिसाब से चल रहे हैं आज के टाइम पे, जितने भी जो भी रूल्स है जो लगते हैं कॉन्स्टिट्यूंसी इलेक्शंस के लिए वो फॉलो करके सारे के सारे कार्यकर्ताओं को साथ लेके चल रहे हैं. चाहे वो महिला हो, चाहे वो युवक हो, चाहे वो माइनॉरिटी हो, सारे सबको साथ में लेके चल रहे. तो मुझे ये लगता है कि बेस्ट कैंडिडेट वो हो सकते हैं ये विधानसभा इलेक्शंस के लिए. ये बोल के मैं अपना समाप्त करता हूँ. थैंक यू. आदरणीय संजय कांबळे साहेब तालुका अध्यक्ष यांना अणुशक्ती नगर तालुक्यातून आमदारकीची तिकीट मिळावी ही सदिच्छा व्यक्त करतो आणि सर्वांची इच्छा आहे की स्थानिक उमेदवार असावा. आणि आमचे संजय कांबळे साहेब त्यांनी जी बांधणी केलेली आहे अणुशक्ती नगर तालुक्याचे वार्ड तालुका जिल्हा सर्वांची बांधणी केलेली आहे असे आणि होतकरू जे बांधणी केलेली शरद पवार गटाचे जे काहीच इथे पक्षामध्ये अणुशक्तीमध्ये काही त्याचं कार्य म्हणजे तिथे कामं नव्हतं किंवा बांधणी नव्हती. ती बांधणी आमच्या संजय कांबळे साहेब तालुका अध्यक्ष यांनी केली. म्हणून आमचा आग्रह आहे की त्यांनाच आमदारकीची तिकीट त्यांना मिळावी ही सदिच्छा. CEN न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.